रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। शिक्षेच्या स्थगिती अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली असून कोकाटे यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे। माणिकराव कोकाटे यांच्यावर सरकारी योजनेमधील सदनिका लाटण्याच्या आरोपाखाली त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती। कोणत्याही विधानसभा सदस्याला 2 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाची शिक्षा सुनावल्यावर त्याचं सदस्यत्व रद्द करण्यात येतं। मात्र या शिक्षेला स्थगिती मिळाल्यामुळे मोठा दिलासा त्यांना मिळाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिन्नर विधानसभेचे कोकाटे हे आमदार असून मंत्रिमंडळामध्ये त्यांच्यावर कृषी खात्याची जबाबदारी दिली गेली आहे। कृषी मंत्री ॲडव्होकेट कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी 1995 मध्ये आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचे दाखवून मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छा निधीतील 10% आरक्षित सदनिका मिळवली होती। त्यांनी कागदपत्रात फेरफार करून सदनिका मिळवल्याने माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती। त्यानंतर सरकारवाडा पोलिसात ॲडव्होकेट कोकाटेंसह त्यांच्या बंधू विरोधात भारतीय दंडविधान 420, 465, 471 आणि 47 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। तब्बल 30 वर्षांनंतर 20 फेब्रुवारी रोजी निकाल लागून कोकाटे बंधूंना 5 वेगवेगळ्या कलमांतर्गत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी नरवाडिया यांनी दोषी ठरवले होते।